बेलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर आलाय। हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर आलेला आहे। दहशतवाद्यांचा फोटो समोर आल्यामुळे तपासामध्ये आता मोठी मदत होणार आहे। हल्ला करणारे हेच ते 4 दहशतवादी आहेत ज्यांनी अंधाधुंद गोळीबार त्या ठिकाणी केला। यातले 2 पाकिस्तानी आहेत तर 2 स्थानिक अतिरेकी आहेत। यांची ओळख देखील पटलेली आहे। सध्या संपूर्ण परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। या 4 अतिरेक्यांपैकी 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक अतिरेकी आहेत। अतिरेक्यांनी 15 ते 20 मिनिटं AK-47 या ठिकाणी फायरिंग केली आहे। पहलगाम हल्ल्याबाबत तपासामध्ये मोठी माहिती समोर आली। पहलगाम हल्ल्यातील 2 स्थानिक अतिरेक्यांची ओळख पटलेली आहे। हल्लेखोरांपैकी एक आदिल गुरी, दुसरा आसिफ शेख असल्याची माहिती मिळते। गुरी आणि शेख सोबत आणखी 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आलेला आहे। गुरी आणि शेख यांच्यासोबत आणखी 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला। गुरी आणि शेख हे दोघे स्थानिक अतिरेकी आहेत। हे 2 अतिरेकी पश्तून भाषा बोलत असल्याची देखील माहिती मिळते। पहलगामच्या बेसरन पर्यटन स्थळावर 4 दहशतवाद्यांनी हल्ला केला तर इतर 3 त्यांच्यावर लक्ष ठेवून होते। म्हणजे एकूण 6 दहशतवादी होते। हल्लेखोरांपैकी एक आदिल गुरी हा 2018 मध्ये पाकिस्तानातून आला होता। दुसरा दहशतवादी आसिफ शेख हा असल्याची माहिती मिळते। हा देखील स्थानिक आहे। गुरी आणि शेख यांच्यासोबत आणखी 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे। लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारलेली आहे।